तर सुरुवातीला आपण सुरुवात केली होती लँग्वेज म्हणजे काय, एक भाषा म्हणजे काय असते आणि भाषा ही कम्युनिकेशनसाठी वापरली जाते. त्यानंतर आपण आलो की थोडंसं बाबा की कम्प्युटर बरोबर मग कम्युनिकेशन करायचं. तर त्याबरोबर की प्रोग्रामिंग म्हणजे काय, नंबर सिस्टम म्हणजे काय, नंबर सिस्टम कोणत्या कोणत्या एक्झिस्ट आहेत, ज्या काही 4 असतील त्या, डेसिमल असेल, हेक्साडेसिमल असेल, त्यानंतर ऑक्टल असेल आणि बायनरी असेल. आपल्या लोक आपण सगळ्या ह्युमनला समजते ते म्हणजे डेसिमल 0 to 9 आणि ती नंबर सिस्टम समजते आणि कम्प्युटरला समजते ती म्हणजे 0 to 0 and 1 या दोन समजते. दोनच डिजिट त्यांना माहिती आहेत. त्यानंतर त्यानंतर इनपुट डिव्हाइसेस बघितले तर ज्यांना आपण कम्युनिकेट करतो आपल्या कम्प्युटरशी. प्रोग्रामिंग लँग्वेज बघितला की ज्या टेक्स्ट बेस्ड आहेत किंवा नोटेशन बेस्ड आहेत, त्याचे काहीतरी रूल आहेत आणि लिमिटेशन आहेत. तर ते कन्व्हर्जन करून कम्प्युटर समजतो ओके दिस आर द थिंग्स आर गिव्हन बाय इनपुट. हे नंबर सिस्टम आहेत, डेसिमल, बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल. ASCII कोड आहेत जे आपल्याला कन्व्हर्जनला मदत करतात, जेणेकरून त्याला समजतं की युजरनं कोणतं की दाबलं, कीबोर्डवरती जे काय 128 कॅरेक्टर्स आहेत, तर त्या प्रत्येकाला एक युनिक आयडी म्हणतो ASCII नंबर, ASCII कोड म्हणतो. त्यालाच एक ASCII कोडलाच एक लॉंग फॉर्म अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. त्यानंतर बघितलं तर प्रत्येक जो काही ASCII नंबर, तर तो कन्वर्ट करून तो बायनरी मध्ये त्या मेमरीला अंडरस्टँडिंग होतं. त्याच्यामध्ये तो सेव्ह असतो. तर एखादी की दाबल्यानंतर ती कशी कशी कन्वर्ट होते ते आपण बघितलं होतं. ASCII असतं की नंबर सिस्टम प्रोग्राम आणि राहून जसं सरांनी सांगितलं ते हार्ड डिस्कवरती सेव्ह होतं. तर एखादा डिजिट आपण घेतो 0 किंवा 1, त्या प्रत्येकी दॅट इज 0 म्हणजेच ऑफ असतं, 1 इज ऑन. तर हे आपण बघितलं होतं. तर एक डिजिट सेव्ह केल्यानंतर तर त्याची मेमरी कशी सेव्ह होते, ती किती युनिटला चालू होते. म्हणजे आपण म्हणतो की एखादा डिजिट आहे समजा 0 किंवा 1 दोनपैकी एक, तर तेच आपण म्हणत होतो की बीट आहे. 1 बीट, 1 बीट नंतर 2 बीट, 3 बीट, 4 बीट, 5 बीट आणि बीट नंतर मग ते बाईट निबल होतं, निबलचं बाईट होतं, बाईटचं किलोबाईट, किलोबाईटचं मेगाबाईट, मेगाबाईटचं गिगाबाईट. आता जे आपण वापरतो आणि आपण डेली यूज मध्ये वापरतो की जीबी, गिगाबाईट, त्याच्याही पुढे जाऊन टेराबाईट आहे, पेटाबाईट आहे, एक्झाबाईट आहे, झेट्टाबाईट आहे आणि योट्टाबाईट आहे. तर ह्या मेमरी साईजेस आहेत आणि त्यामध्ये आपण मेजरली मेमरीज बघतो आपल्या कम्प्युटरच्या रॅम आणि डेली यूज मध्ये आपण जे सर्रास यूज करतो आपल्या ऍप्लिकेशनसाठी ते रॅम वापरतो आणि ज्यावेळी डेटा स्टोअर करतो त्यावेळी हार्ड डिस्क असेल तर ते स्टोअर. पायथॉनच्या इंट्रोडक्शन आपण आलो होतो. त्यामध्ये पायथॉन जी डेव्हलप केली ती डेव्हलप केली 1991. कुणी डेव्हलप केली तर गायडो वन रसम. आणि त्याला पायथॉन हे नाव का सुचवलं त्या कोडिंग लँग्वेज, कारण त्याला एक एक सर्कस काइंड ऑफ एक व्हिडिओ, एक सिरीज होती. तर त्या सिरीजचं नाव तो मोंटे पायथॉन फ्लाइंग सर्कस. तर त्यामुळं त्या कॉमेडी सिरीजचं नाव त्याला दिलं त्या कोडिंग लँग्वेजला, ते म्हणजे पायथन. आणि पायथनचं हे एक लोगो आहे, त्यामध्ये ब्ल्यू कलरचा आणि एक येलो कलरचा स्नेक आहे. पायथन डाउनलोड कसं करायचं मी गुगलला जाऊ शकता, तिथून तुम्ही पायथन डायरेक्टली डाउनलोड केलं. ती एक ऑर्गनायझेशन आहे पायथनची. पायथन हे ओपन सोर्स आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल करू शकता तुमच्या. नेक्स्ट आहे, नॉर्मली तुम्ही नेक्स्ट करून ॲज नॉर्मल सॉफ्टवेअर ते इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्या दोन आयडियाली येतात. एक आहे पायथॉन शेल नावानं आणि दुसरे ते स्क्रिप्ट असते ती, जिथं तुम्ही प्रॉम्प्ट लिहू शकता. म्हणजे एखाद्या लाईनीचा तुम्हाला कमांड लिहायचा, एखाद्या लाईनचा कोड लिहायचा फक्त, आणि तुम्हाला लगेच त्याचा रिझल्ट बघायचा आहे. तर ते म्हणजे तुमची आयडियली विंडो किंवा प्रॉम्प्ट विंडो म्हणू शकतो. दुसरी एक विंडो तुम्ही फाईलमध्ये ओपन करून त्यामध्ये स्क्रिप्ट मल्टिपल लाईनचा कोड लिहू शकता आणि तो एक्झिट केल्यानंतर परत तुम्हाला तो जो आउटपुट आहे तो इथंच भेटतो आयडियल स्लाईनमध्ये. तर आय होप की प्रत्येकाने डाउनलोड केलं असेल आणि इन्स्टॉल करून त्याच्यावरती कोड लिहिण्याचा प्रयत्न केला असेल. पायथनच्या सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन मध्ये कोणाला काही डाऊट आला आहे तर तुम्ही त्याच्यावरती काही क्वेश्चन असेल किंवा आतापर्यंत जे आपण बघितलं 2-3 गोष्टी त्याच्यावरती कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकते.
क्वेश्चन विचारण्याला प्लीज लाजू नका, तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. असं कोणताही विचार करू नका की नो वन इज परफेक्ट. प्रत्येक जण आपण इतर लर्निंगसाठीच आहोत. इव्हन तुम्ही क्वेश्चन विचारतील, काही गोष्टी नव्यानं मला ट्राय करता येतील किंवा त्या सर्च करता येतील. तर पायथन सगळ्यांकडे आहे, इन्स्टॉल असेल आणि ते व्हर्जन असेल मोर दॅन 3. द करंट व्हर्जन मे बी 3. मी 11 आहे, म्हणजे ही माझ्याकडं आय थिंक मोर दॅन 6 मंथच्या पाठीमागचं मी माझ्याकडे बघतोय. तुमच्याकडे नवीन असेल इव्हन. करंट व्हर्जन कोणी वापरतंय, काय व्हर्जन आहे कोण सांगेल? हेलो सर। हा बोला, बोला संतोष. 3.13.12 सर। 3.12.12. ओके. नवीन व्हर्जन आहे, म्हणजे आपण जे आता वापरतो नवीन व्हर्जन. आणि आपण आर्कजीएस मध्ये बघतोय, आर्कजीएसच्या थोडं आपण त्याच्याकडे जे वर्षन आहे ते आय थिंक 2.7 आहे वर्षन, म्हणजे जुनं आहे. तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही गोष्टी चेंज झाल्या. जसं की एक राज तुम्हाला विचारलं होतं की सर प्रिंट काही वेळा आपण ब्रॅकेट देतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपण सिंटॅक्स लिहितो, तर काही वेळा त्याचा ब्रॅकेट नाही दिला तर तर ते डिपेंड ऑन व्हर्जन आहे. जुन्या व्हर्जनला ते चाललं होतं, आताच्या व्हर्जनला ते चालतही असेल किंवा चालतं, त्याला ते रेकमेंडेड करतं की तुम्ही त्याला ब्रॅकेट द्या. तर अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी अपडेट केलेल्या आहेत. तर मी थोडंसं पुढे करतो. आयडियली मध्ये आपण आयडियलचा वापरायचा कॅल्क्युलेटर म्हणून पण करू शकतो. जे काय आपण कॅल्क्युलेशन आपण डेरिव्हेशन मध्ये कॅल्क्युलेट होते करतो, सेम थिंग वी कॅन डू ॲज अ बिगिन. सुरुवातीला आपण ह्या गोष्टी थोडंसं आयडियली बरोबर आपण लर्निंग करण्यासाठी किंवा आपण थोडंसं प्रॅक्टिससाठी ह्या गोष्टी करू शकतो. त्याचे फीचर आपण बघितले ते पायथनचे. पायथन फक्त एकच असं म्हणू नका की आपण पायथन आरपायचे वापरतोय, तर मल्टिपल यूज आहे त्याचे. आरपीजीएसच नाही तर क्यूजीएस ओपन सोर्स जो पूर्ण तुमचा आहे, तो पूर्णपणे पायथन स्क्रिप्टिंग वरती डिपेंडेबल आहे. त्यानंतर तुमचा डेटा सायन्स असेल, मशीन लर्निंग असेल, डीप लर्निंग असेल, एआय असेल, बॅकएंड असेल, तुमचं पूर्ण बॅकएंड तुम्ही पायथन मध्ये डेव्हलप करू शकता. इतकं ते पायथन पॉवरफुल आणि खूप लर्निंगला खूप म्हणजे सुरुवातीला खूप छान आहे, जेणेकरून आपले कन्सेप्ट क्लिअर होतात आणि रेडेबल आहे मेजरली. तर हे फीचर आहेत. एकतरी ओपन सोर्स आहे, डायनामिकल टाईप आहे, म्हणजे त्याला आपल्याला सांगायला लागत नाही हे डेटा टाईप होतं. ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, म्हणजे शेवटी आपण जो काही कोड लिहितो ते एका स्ट्रक्चर मध्ये आणण्याचं काम आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्टने करू शकतो. त्याच्यामध्ये क्लास असेल, ऑब्जेक्ट असेल, इन्स्टंट असेल, मेथड काय आहे, ऍट्रिब्यूट काय, ह्या गोष्टी आपण पुढे बघणार. ओपन सोर्स आहे, लार्ज कम्युनिटी आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, म्हणजे सेम कोड तुम्ही विंडोज वरती लिहिताय तो लिनक्स वरती काम करतो, तो रेड हॅट वरती काम करतो, तो मॅक वरती काम करतो. तो काइंड ऑफ मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम होतो, तो काम करू शकतो. त्याला म्हणतात प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. एक्सटेन्सिबल आहे, नाही एम्बेडेड आहे, जो तो कोणत्याही कोडमध्ये तो मर्ज होतो आणि परत त्याला आपण तो पाहिजे तसा त्याला एक्सटेंड करू शकतो, त्याची कॅपॅबिलिटी वाढवू शकतो. हाय लेवल म्हणजे तो कोणत्याही हार्डवेअरवरती डायरेक्टली काम करत नाही, तो ऑपरेटिंग सिस्टम वरतीच काम करतो. जसं की आपल्या आरपीजीएस मध्ये काम करतो, क्यूजीएस मध्ये काम करतो, डेटाबेस बरोबर काम करतो, सर्व्हर मध्ये काम करतो, काइंड ऑफ थिंग्स. त्यामध्ये आपण बघितली तो व्हेरिएबल काय आहे, हे आपण पहिली कोडिंगची पहिली आपण एक स्टेप म्हणू शकतो, जिथं आपण डेटा किंवा आपला जो काय व्हॅल्यू आहे ते स्टोअर करायला शिकलो व्हेरिएबल मध्ये. व्हेरिएबल कसं लिहायचं, त्याच्यामध्ये गॅप असू नये, कुठं कॅपिटल असावं किंवा कुठं नसावं, किंवा नंबर पहिल्यांदा असावा का किंवा नसावा. आपण इक्वल टू का वापरतो, तो एकदाच का वापरतो, स्ट्रिंग लिहिताना सिंगल मध्ये लिहितो आणि सिंगल मध्ये क्लोज करतो, सिंगल कोटेशन मध्ये, डबल मध्ये स्टार्ट करतो, डबल मध्ये येऊन येतो. तर काइंड ऑफ आपण बेसिक तेही बघितलं आहे. त्यानंतर आपण बघितलं की व्हेरिएबल कसं कसं लिहिलं पाहिजे, कसं नाही लिहिलं पाहिजे तेही बघितलं. व्हॅल्यू कशी असाइन होते तेही बघितलं होतं. मल्टिपल व्हेरिएबल ऍट द सेम टाइम कसे डिक्लेअर करायचे, किंवा एकच व्हॅल्यू मल्टिपल व्हेरिएबलला कशी घेता येते तेही बघतो आपण. आणि त्या व्हेरिएबल झालं तर आपण हेही बघतो की ठीक आहे, आता व्हेरिएबल शिकलो, मग ह्याच्यामध्ये डेटा जो स्टोअर करणं, तर डेटाचे प्रकार काय काय आहेत. तर आपण जीएस मध्ये बघतो की रास्टर आहे, व्हेक्टर आहे, टेन मॉडेल आहे, ऍट्रिब्यूट डेटा आहे. तर प्रत्येक सॉफ्टवेअरचे, प्रत्येक कोडिंग लँग्वेजचे स्वतःचे डेटा टाईप ठरलेले आहेत.
तसेच पायथनचे पण आहेत. ते डेटा प्रोसेसिंग करून काहीतरी आपल्याला आउटपुट घ्यायचं आहे. पण डेटा टाईप मेजरली आहेत न्यूमरिक मध्ये इंटिजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स नंबर. आता ह्या न्यूमरिक मध्ये आपण बघितलं इंटिजर, फ्लोट काय आहे तो. त्यानंतर डिक्शनरी आहे. बोलियन आपण बघितलाय ट्रू अँड फॉल्स. सेट आहे. सेट नंतर सिक्वेन्स टाईप मध्ये तीन आहेत. स्ट्रिंग आहे, लिस्ट आहे, टपल आहे. त्यामधलं आपण स्ट्रिंग आणि लिस्ट बघितलं. तर मी तर तुम्हाला दाखवेल की नंबर मध्ये आपण इंटिजर बघितलंय, फ्लोट बघितलाय, बुलियन डेटा टाईप बघितलाय. सिक्वेन्स मध्ये आपण बघितलाय स्ट्रिंग आणि लिस्ट. तर ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नसेल तर हे डेटा टाईप आपण ट्राय केले. बुलियन असेल, सिक्वेन्स मध्ये स्ट्रिंग आहे, लिस्ट आहे. तर बाकीचे जे डिक्शनरी आहे, कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो आपण सध्या वापरत राहतात. शेवटी कधीतरी आपण चार्ज मिळाले की तो बघा. तो फक्त सायंटिफिक अनालायसिस मध्ये वापरतो. आपण आपल्या कामासाठी, म्हणजे मी तरी आतापर्यंत बघितला नाही कुठला तो आपल्या जीएस मध्ये वापर केलेला. पण बघूया चार्ज मिळाले तोही बघता येईल. पण बाकीचे डेटा टाईप आपण नॉर्मली बघितलं. टपल, सेट, डिक्शनरी बाकीचे आपण वन टू वन बघूया. जास्त आपल्याला कन्फ्युज न करता डेटा टाईप मध्ये. तर ठीक आहे, मला वाटतं की हे आपण डेटा टाईप कव्हर क्लिक केलेत. जरी कोणाला डाऊट असेल तुम्ही वन बाय ट्राय करू शकता. तर त्याचबरोबर आपण पुढे बघितलं की डेटा टाईप मध्ये स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग कशी सेव्ह होते, नंबर कसा असतो, फ्लोट असेल, लिस्ट असेल, टपल असेल, सॉरी सेट असेल, तर त्या गोष्टी. नंबर्स मध्ये आपण बघितलं होतं की फ्लोट आणि इंटिजर कसा सेव्ह केला जातो आणि तो पुढे जाऊन कन्वर्ट कसा होतो. तो एक्सप्लिसिट मेथड असेल, इम्प्लिसिट मेथड असेल. एक्सप्लिसिट मध्ये आपण त्याला जाणून प्रयत्न करतो की त्या फ्लोटला इंटिजर करा, इंटिजरला फ्लोट करा. परत त्या नंबरला आपण स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करू शकतो. मग त्याच्यासाठी आपण इनबिल्ट फंक्शन वापरतो. काहीतरी फंक्शन ऑलरेडी लिहिलेत डेव्हलपरने आणि ते आपण ऍज इट इज वापर करतो. काही वेळा न जाणून बुजून आपण त्याला कन्वर्ट करतो. म्हणजे डायरेक्टली आपण डायरेक्ट कोड न देता कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो, त्यावेळी ते ऑटोमॅटिक कन्वर्ट होतात आपल्या वेन. तर त्याला इम्प्लिसिट कन्वर्शन. तर हे थोडंसं आपण बघितलं होतं इम्प्लिसिट कन्वर्जन कसं होतं, तो टाईम का दुसरं. त्यानंतर ऑपरेटर्स मध्ये काय आहे, प्लस असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, एक्सपोनेन्शियल असेल, मॉड्युलस डिव्हिजन असेल. तर हे ऑपरेटर्स आहेत जे आपल्याला डेटा कॅल्क्युलेशन मध्ये किंवा आपले नंबरचे काही नंबर आपण वापरतो किंवा इंटिजर असेल, फ्लोट असेल, तर त्या डेटाला आपण कसं प्लस मायनस करू शकतो त्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. त्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स, ज्यावेळी आपण इफ कंडिशन वगैरे वापरले त्यावेळी आपण बघितलं ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, स्मॉलर दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू काइंड ऑफ ऑपरेटर आपण बघितलं. त्यानंतर कीवर्ड्स बघितलं की कीवर्ड्स म्हणजे काय, ते पायथन मध्ये काहीतरी ऑलरेडी बिल्ट इन काइंड ऑफ वर्ड्स आहेत. ते वर्ड असतील, अँड असेल, इफ असेल, इफ असेल, एस असेल, नॉट असेल, फ्रॉम असेल, ऑर असेल, व्हाईल असेल, वेल्ड असेल, प्रिंट असेल, की ते आपण आपल्या पर्पजसाठी वापरू शकत नाही. ते त्या रोल मध्ये येतात. त्यांचा वापर करून आपण आपला कोड किंवा आपण आपला लॉजिक, आपण आपल्या आयडियाज त्या आपण त्याच्यामध्ये लिहित असतो आणि त्या गोष्टी आपल्याला ते वर्ड आपल्याला मदत करते त्याच्यासाठी. त्यानंतर स्ट्रिंग डेटा टाईप बघितला. स्ट्रिंग तुम्ही सिंगल कोट चालू करू शकता आणि सिंगल कोट नाही शेवटचे जे काही वर्ड आहे ते स्टॉप करू शकतो. तसंच मल्टिपल लाईन, ज्यावेळी स्ट्रिंग लिहायच्या तुम्हाला 3 कोटने स्टार्ट करायचे, 3 कोटने बंद करायचे. ते कोट तुमचे सिंगल असतील किंवा डबल असतील तर ते मॅटर नाही. फक्त ते 3 स्टार्ट असतील, 3 स्टॉप असतील आणि ते कुठेतरी ते व्हेरिएबल मध्ये तुम्ही स्टोर करताय असं इक्वल टू ऑपरेटर. इक्वल टू सॉरी असाइन 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 म्हणजे एकच. इक्वल टू म्हणजे 2 वेळा तुमचं जे बरोबर आहे ना ते येतं. त्यानंतर गेट हब अकाउंट किती महत्वाचं. आय होप की सगळ्यांनी अकाउंट काढला असेल. इथं आपण भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो. आपण एखादा नवीन प्रोजेक्ट क्रिएट करू शकतो, त्याच्यामध्ये आपण कोड लिहू शकतो, कोड पब्लिश करू शकतो, एखाद्या दुसऱ्या डेव्हलपरचा कोड घेऊ शकतो, त्याच्याबरोबर आपण त्या कोडवरती काम करू शकतो. सेम कॉपी आपण आपल्याकडे ठेवू शकतो, त्याच्यावरती आपण तो एक्सटेंड करू शकतो, त्याच्यामध्ये नवीन फंक्शनलिटी ऍड करू शकतो. तर ह्या भरपूर साऱ्या गोष्टीसाठी गेट हब अकाउंट महत्वाचा आहे.
जसं की आपण ऍज अ डेव्हलपर म्हणून ज्यावेळी करिअर स्टार्ट करतो त्यावेळी आपला पोर्टफोलिओ ज्यावेळी आपण डेव्हलप करतो, जसं की आपल्याकडं फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तसं एक डेव्हलपरसाठी हे एक काइंड ऑफ प्रोफाईल आपण क्रिएट करतो. आणि तुमचा डे वाईज जो आपण कोड लिहितो, ज्या ऍक्टिव्हिटीज करतो, तो कुठंतरी एक नोंद केला जातो. त्याचा कुठेतरी आपण एक इंडेक्स तयार होतो आणि तो फर्दर ज्यावेळेला आपला प्रोजेक्ट मॅनेजर असेल किंवा कोण असेल तर त्या लोकांबरोबर आपण शेअर करू शकतो की हा, मी डेव्हलपमेंट ह्या वर्षी चालू केली, तर मला एक्सपिरियन्स आहे. तर त्या गोष्टी ऑटोमॅटिकली त्या कन्सिडर केल्या जातात, तुमच्या रिपॉझिटरी चेक केल्या जातात आणि त्यानुसार तुम्हाला तुमची प्रोफाईल थिंक केली जाते डेव्हलपमेंटसाठी. तर नसेल तर प्लीज तुम्ही काढून घ्या अकाउंट. इट इज व्हेरी बेनिफिशियल टू अस. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं स्ट्रिंग स्ट्रिंग ऑपरेशन्स. तर त्यामध्ये मग तो स्ट्रिंग आपण बघितलं होतं की स्ट्रिंग आपण काय करतो, मल्टिपल लाईन ऑफ कमेंट लिहितो किंवा कोड लिहितो विथ सिंगल कोट किंवा डबल कोट. याच्यामध्ये तुम्ही स्पेशल कॅरेक्टर वापरू शकता, त्यानंतर तुमचे नंबर वापरू शकता. स्ट्रिंग मध्ये फक्त ते सिंगल आणि डबल कोट मध्ये लिहिलं वापरू. तर त्याचे ऑपरेशन असतील, त्याचं स्लायसिंग असाल, एक एक तुम्हाला त्यातला पर्टिक्युलर जर काहीतरी तुम्ही कीवर्ड काढायचे, तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायचे किंवा अप्पर केस करायचं, त्या स्ट्रिंगला लो केस करायचं, काइंड ऑफ मल्टिपल आपण गोष्टी त्याच्यावरती अप्लाय करू शकतो स्ट्रिंग बरोबर. त्याला आपण म्हणतो स्ट्रिंग ऑपरेशन्स. त्याच्यामध्ये स्लायसिंग असेल, इंडेक्सिंग असेल, कन्कॅटिनेशन असेल, दोन स्ट्रिंग एकत्र आणण्याचं काम असेल. त्यानंतर एखाद्या स्ट्रिंग मध्ये एखादा कीवर्ड आपल्याला शोधायचा आहे, एखादा टेक्स्ट आपल्याला शोधायचा आहे, तर त्याही गोष्टी आपण पायथन मध्ये करू शकतो. कमेंट आपण बघितले तर सिंगल लाईन कमेंट आणि डबल मल्टिपल लाईन कमेंट. त्याच्यामध्ये असं असतं की आपण जो काय कोड लिहिलाय तो कोड समजण्यासाठी काहीतरी त्याच्यासाठी आपण एक काइंड ऑफ टूल टिप म्हणू शकतो किंवा एक टिप लिहून टिकतो, हा कोड कशासाठी लिहिलाय, का लिहिलाय, याचं लॉजिक काय आहे, तो डेटा कुठून येतो, काय येतो. तर ते डिस्क्रिप्टिव्ह समजण्यासाठी एक आपण एक छोटासा लाईन ऑफ कोड लिहितो, त्याला आपण कमेंट म्हणतोय. मग तो कमेंट जो आपला शार्प जे साईन आहे त्या शार्प चालू होतो. आणि जर मल्टिपल असेल तर तो सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये लिहिला जातो. त्यानंतर आपण थोडंसं बघितलं होतं की क्लाउड काय आहे, क्लाउड कम्प्युटिंग काय आहे, त्याची गरज काय आहे, फर्दर जे काही जीआयएस आहे ते कसं पुढं जाईल क्लाउड कम्प्युटिंग मध्ये, की आपण सॅटेलाइट डेटा आता आपण घेतो त्याच्यावरती प्रोसेसिंग करतो काहीतरी रिझल्ट देतो. तर ते डाउनलोडिंगची गरज नसेल क्लाउड, डायरेक्टली तुम्ही त्या सॅटेलाइट स्टोअरशी कनेक्ट करून तो डेटा एक्सट्रॅक्ट करून आपण घेऊ शकतो आपल्या पर्पजसाठी. क्लाउडमध्ये त्याचं प्रोसेसिंग करून आपण तिथंच त्याचं अनालिटिक्स काइंड ऑफ इन्व्हायरमेंट किंवा डॅशबोर्ड क्रिएट करू शकतो. तर क्लाउड कम्प्युटिंग मध्येच आपण सर्व्हर्स असतील, स्टोरेज असेल, डेटाबेस असेल, तर ह्या गोष्टी सगळ्या आपण क्रिएट करतो. जसं की डेटाबेस समजा पोस्ट बेसिस आपण वापरतो, जसा ओरॅकल वापरतोय, जसं मी आर्कजीएस वापरतोय किंवा आर्कजीएस प्रो आपण वापरतोय डेस्कटॉपला, तसंच व्हर्च्युअल मशीनवरती आपण इन्स्टॉल करून त्या व्हर्च्युअल मशीनला आपण कनेक्ट करू शकतो. तिथून आपण आपले जे काय जे काय आपलं रुटीन वर्क आहे ते आपण तिथे कम्प्लीट करू शकतो. आणि तिथून ते समजा एक मशीन जर एक सॉफ्टवेअर आरपीजी असेल लायसन्स, तर त्या मशीन ते 10 लोक काम करू शकतो सेम टाइमला. आणि तिथून ते त्यांनी काम ऍक्सेस करून डेटा काय जे काही लोडिंग असेल, बॅच प्रोसेसिंग असेल, त्या गोष्टी आपण तिथं क्रिएट करू शकतो आणि कम्प्लीट करू शकतो. त्यानंतर बघितलं तर लिस्ट आणि बुलियन. लिस्ट डेटा टाईप बघितलं होतं आणि बुलियन डेटा टाईप बघितलं होतं. लिस्ट मध्ये बघितलं होतं की लिस्ट हा असा डेटा टाईप आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल व्हॅल्यूज किंवा मल्टिपल आयटम आपण सेव्ह करू शकतो, स्टोअर करू शकतो एकाच व्हेरिएबल मध्ये. आणि त्याला पुढे जाऊन जे काही मेथड्स आहेत त्या लिस्टमध्ये एक एक डेटा घ्यायचा आहे, डिलीट करायचा आहे, ऍड करायचा आहे नवीन त्या लिस्टमध्ये, तर तेही करू शकतो. तसंच टपल आणि जे लिस्ट आहे किंवा सेट आहे त्यांच्यामध्ये फक्त ऍज अ सिंटॅक्स लिहिताना आपण स्क्वेअर ब्रॅकेट लिहितो लिस्टसाठी, सर्कल ब्रॅकेट लिहितो टपलसाठी आणि कर्ली ब्रॅकेट लिहितो सेटसाठी. तर फक्त इतकाच फरक आहे का? नाही. तर त्याच्याही पुढे जाऊन त्याचे काही लिमिटेशन आहेत, काय ऍडव्हान्टेजेस आहेत, डिसएडव्हान्टेजेस आहेत, काइंड ऑफ मेथडमध्ये चेंज आहे, ते आपण थोडं थोडं थोडंसं बघूया. लिस्टमध्ये आपण बघितलं होतं की एक लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये इंडेक्सिंग असेल, लिस्टमधून व्हॅल्यू ऍड करायचे असतील, डिलीट करायचे असतील, तर ते आपण करू शकतो. त्यामध्ये सर्टन मेथड्स ऑलरेडी पायथनला डिफाईन करून दिलं, आपण मेथड्स वापरू शकतो.
बुलियन मध्ये ट्रू अँड फॉल्स आहे. ज्यावेळी आपण कंडिशन वापरतो त्या कंडिशन मध्ये आपल्याला एकच रिझल्ट मिळतो, ट्रू ऑर फॉल्स. ते ग्रेटर आहे, ते स्मॉलर आहे, ते इक्वल टू आहे, नॉट इक्वल टू आहे, या गोष्टी बुलियन मध्ये त्या डेटा टाईपमध्ये डिफाईन होतात. मग ट्रू असेल तर हा अमुक एक ब्लॉक रन करेल, जर फॉल्स असेल तर अमुक हा जो काय ब्लॉक ऑफ कोड आहे तो रन करेल, असा इंडेंटेशन म्हणजेच की पायथन मध्ये जे काही स्पेस देतो सुरुवातीला एखाद्या कोडच्या, त्याला ऍज अ कॉमन वे आपण म्हणतो की इंडेंटेशन. तो बाकीच्या कोडिंग लँग्वेज मध्ये कुठेही तुम्हाला हे दिसत नाही, काय दिसत नाही, म्हणजे त्या स्पेसला मिनिंग नसतं. जावा घ्या, जावा स्क्रिप्ट घ्या, एसक्यूएल घ्या, त्यामध्ये कितीही तुम्ही स्पेस देऊ शकता. पण पायथन मध्ये विदाउट मिनिंग तुम्ही स्पेस देऊ शकत नाही, तर तो एरर देतो. तर त्याही गोष्टी आपण थोड्याशा बघितल्या. तर त्यानंतर मी येतोय आरपीजीएस. आरपीजीएस आपण बघितलं, आरपीजीएस काय आहे. आता जे आपण वापरतोय आरपीजीएस बोर्डो वापरतो, आरपीजीएस ऑनलाईन जो आहे ना, आरपीजीएस एंटरप्राइज, तर तो खूप डिफरन्शिएट आहे. आणि त्याची स्कॅलेबिलिटी असेल, काइंड ऑफ डेटा हँडलिंग कॅपॅसिटी असेल, आणि तो तुमच्या फक्त व्हर्च्युअल मशीनलाच, एकतर तो हायब्रिड असेल, ऑन प्रिमाइस असेल, इथं तो इन्स्टॉल असतो. आणि त्याचा तो कॅपॅबिलिटीज खूप जास्त आहेत. आणि त्याच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये तो डिवायडेड करून तो खूप विथ मल्टिपल कॅपॅबिलिटीज तो डेव्हलप केला ESR आहे. तर हा असा तो आरपीजीएस एंटरप्राइज आहे. त्यानंतर कंडिशन बघितलं, हा शेवटचा आहे. त्यानंतर आपण थोडंसं आरपीजीएस मध्ये भेटतोय आणि आपण तिथं कोडिंग. तर इफ कंडिशन आणि एलिफ कंडिशन आपण बघितल्या. कंडिशन कधी स्टार्ट होते, इफ होते, इफ न स्टार्ट होते, आणि स्टॉप होते ते एल्स मध्ये. तर त्यामध्ये कसं आपण कोड लिहितो, मग हे फ्लो कंट्रोल मध्ये येतं ऍक्च्युली कंडिशन्स. त्यानंतर त्याच्यामध्ये इफ असेल, इलिफ असेल, एल्स असेल, आणि ते नेस्टेड कंडिशन्स पण त्यामध्ये येतात. त्या तुमच्या कंडिशन स्टेटमेंट झाल्या. दुसरा आहे ट्रान्सफर स्टेटमेंट, त्याच्यामध्ये ब्रेक, कंटिन्यू, पास. ज्यावेळी आपण ज्यावेळी लूप वापरू त्यावेळी तुम्हाला हे ब्रेक, कंटिन्यू, पास एक्सप्लेन करणं. त्यानंतर इंटरॅक्ट इटरेटिव्ह. इटरेटिव्ह म्हणजे काय, एखाद्या लिस्टमध्ये, एखाद्या टपलमध्ये, एखाद्या डिक्शनरीमध्ये जो काय मला भरपूर सारा डेटा ठेवलाय, तो ज्यावेळी आपण एक 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 वन बाय वन त्यामधून काढून घेतो, तर त्यावेळी आपण ते फॉर लूप आणि व्हाईल लूप वापरतो. त्यावेळी आपण ते इटरेटिव्ह स्टेटमेंट आपण बघणार आहे. आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की कंडिशनसाठी, कंडिशन कुठं कशा वापरल्या जातात, रिअल वर्ल्ड एक्झाम्पल आपण बघितलं. ते कोडिंग मध्ये कसं कव्हर होईल ते आपण थोडंसं बघितलं होतं. स्टेटमेंट म्हणजे काय, प्रोग्राम म्हणजे काय, ते आपण बघितलं. इंडेंटेशन आपण बघितलीच आहे. ब्लॉक आणि इंडेंटेशन याचं आपण थोडंसं बघितलं होतं. स्ट्रक्चर कसं असतं. इफ मध्ये बघितलं, इफचं स्टेटमेंट बघितलं, हे ऑपरेटर आहेत, लॉजिकल ऑपरेटर, कम्पॅरिझन ऑपरेटर, इक्वल टू, नॉट इक्वल, ग्रेटर दॅन, इफ एल कंडिशन्स बघितल्या, एल्स कंडिशन बघितलं, पण ते थोडेसे एक्झाम्पल आणि इनपुट बघितलं. त्यानंतर परत नेहमी करायचं. तर हा एक ओव्हरव्ह्यू होता आतापर्यंत जे आपण शिकलो. आणि ह्याच्याबद्दल जर डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. आतापर्यंत जे झाले आणि जर डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, किंवा नसेल डाऊट तरी तुम्ही क्वेश्चन कॅन्फर्म करून बघा ऐकूसाठी. हॅलो. ओके, तर आपण काय करू, आरपीजीएससाठी माहिती घेऊ. तर मी ते तुम्हाला एकदा दाखवतो. तर ह्या कोर्समध्ये तर आरपीजीएसच नाही, तर आरपीजीएस प्रो सुद्धा आपण कल्पना. तर हा आपला आरपीजीएस प्रो. तर मी प्रोजेक्ट क्रिएट करतो.
या प्रोजेक्टमध्ये आपण बघू शकतो. तर इथं सुद्धा आपण पायथनची आयडी करू शकतो आणि त्याच्यावर तर मेसेज भेटतो. इथून तुम्ही पाहू शकता पायथनची आयडी मी इथं सुद्धा आपण वापरू शकतो. तर सगळ्यांकडे ArcGIS प्रो आहे का काय विचारायचं. कुणाकुणाकडे आहे ArcGIS Pro? कोण सांगेल. तर माझ्याकडे आहे पण क्रॅक व्हर्जन आहे. नाही क्रॅक हा ठीक आहे नाही आहे पण ठीक आहे छान आहे. माझ्याकडे पण क्रॅक वर्जनच वापरतो सध्या मी. हर्षल तुमच्याकडे आहे प्रो. नाही सर नाही आहे. अच्छा ओके ठीक आहे. नितीन सर तुमच्याकडे आहे. तर नाही माझ्याकडे पण नाही. ओके ठीक आहे पण ट्राय करूया पण दोन्हीकडे म्हणजे कसं करूया की असं व्हायला नको फक्त आपण ArcGIS मध्ये करतो. ArcGIS प्रो मध्ये पण करूया जेणेकरून आपल्या दोन्ही तिकडल्या पण इकडल्या पण कन्सेप्ट क्लिअर होतील. फक्त तो 5-1% फरक आहे. बाकी 95% सेम कन्सेप्ट आहेत ArcGIS आणि ArcGIS प्रो मध्ये दोन. तर मी तर तुम्हाला एक छोटस मी काय करतो ArcGIS ला जातो आणि ArcGIS मध्ये एक तुम्हाला छोटी स्क्रिप्ट करून दाखवतो जेणेकरून तुम्ही डायरेक्टली ती इम्प्लिमेंट करू शकता. तर ते थोडं थोडं तुम्ही तिकडे ट्राय करू शकता जसं बाबा इथे कोड झाला एखादा म्हणजे कोड तुम्हाला समजतो तरी तो तुम्ही तिकडे डायरेक्टली रीड करून काढू शकता. मग काय करतो माझ्याकडे एक डेटा आहे प्रॉपर्टीचा डेटा. सो दिस तर मीटर डेटा हे इलेक्ट्रिकल ऍक्च्युली हा जो डेटा तुम्हाला दिसतो ते काय इलेक्ट्रिकल युटिलिटीचा डेटा आहे इलेक्ट्रिसिटीचा. त्यामध्ये मीटर्स आहे की रोज आहेत बाकीचे आहेत ते तुम्ही दिसत आहे पण तर त्यामध्ये मीटर्स आहे. समजा मला बफर करायचं माझ्याकडे काय आहे की समजा माझ्याकडे काम होतं काय काम होतं किंवा मला बफर करून आपल्याला पाहिजे. तर मी पायथनची विंडो ओपन करतो माझी स्क्रीन दिसते सगळ्यांनी. हो दिसते सर दिसते. तर मी माझा पायथनचा विंडो ओपन केला कुठं आहे तो बघा इथं आहे. तिथून तुम्ही विंडो ओपन करू शकतो. तर पहिली लाईन देऊ शकता तुम्ही इम्पोर्टर. इम्पोर्टर पण म्हणजे इम्पोर्टचं काय पर्पज असतं की तुम्ही ते इन्व्हायरमेंट अर्पायचं इन्व्हायरमेंट हे तुमच्या ह्या आयडियली मध्ये ओपन करताय. आता हे ह्या आयडियली मध्ये लिहायची गरज नाही सध्या पण एक वे आहे की इम्पोर्ट अर्पाय लिहा जेणेकरून तुमचं इन्व्हायरमेंट ऑटोमॅटिक ती जी लायब्ररी आहे ती लोड होते तुमच्या इन्व्हायरमेंट मध्ये त्या आयडियली मध्ये. आता ही पायथनची आपली काय आहे आयडलीच आहे. आयडली म्हणजे लांब फॉर्म काय दिलं आयडलीचा इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लँग्वेज एन्व्हायरमेंट. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लँग्वेज एन्व्हायरमेंट म्हणजे असं एक प्लेस की जिथं तुम्ही लँग्वेज जे काय डेव्हलप झालेलं आहे किंवा जे एखादं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतो तर ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायच्या अगोदर तर एक काहीतरी इन्व्हायरमेंट लागतं ते कोड रन करण्यासाठी कोड एक्झिक्यूट करण्यासाठी कोड लिहिण्यासाठी. तर तेच तुमची आयडी आहे. तर मी बघा काय करतो आता एक बफर करतो सिम्पल बफर करतो. तर तुम्ही मला सांगा मी कोड राहतो त्याच्या अगोदर मी पहिला टूल दाखवतो प्रोसेसिंगला जातो आणि बफरचा टूल आहे. आता हा जो काही बफरचा टूल आहे ह्यात किती ऑप्शनल पॅरामीटर आहेत आणि किती रिक्वायर्ड पॅरामीटर. बफर टूलला किती रिक्वायर्ड पॅरामीटर आहेत मला सांगा. ऑप्शनल राहतो मला फक्त रिक्वायर्ड पॅरामीटर किती येतात ह्याच्यामध्ये कोण सांगेल. रिक्वायर्ड पॅरामीटर
इनपुट आउटपुट डिस्टन्स, बरोबर. इनपुट, आउटपुट आणि डिस्टन्स तीन महत्वाचे पॅरामीटर. बाकी त्याचा सब टाईप असेल, एंड टाईप असेल, मेथड असेल, डिझॉल्व असेल, हे काय आहेत आपले ऑप्शनल पॅरामीटर आहेत. पण महत्वाचे तीनच पॅरामीटर आहेत, त्याच्याशिवाय बफर टू आपल्याला रनच होत नाही. ते म्हणजे इनपुट, आउटपुट आणि डिस्टन्स. ठीक आहे. तर ह्या टूल मध्ये सध्या फक्त महत्व आपण दाखवतो. आता मी जातो कोड मध्ये. आता बघतो, मी लिहितो कोड अर्क पाय. ही काय आहे लायब्ररी अर्क पाय डॉट बफर. ज्यावेळी आपण ऑटोमॅटिक लिहितो त्यावेळी आहे ना, तो सजेशन बॉक्स मला सजेस्ट करतोय. डॉट लिहिलं, आता मी म्हणतो बफर, ऑटोमॅटिक खाली सजेशन बॉक्स होते. मी ॲरो दाबला, मी फक्त डबल क्लिक केल्यानंतर इकडे छोटासा विंडो तुम्ही बघू शकता पायथनचा. 2 मिनिटात पायथनच्या आत सेट. एक तर पायथन विंडो इथं जिथं कोड लिहितो आणि दुसरं आहे ते सजेशन विंडो. तो ब्रॅकेट ओपन केलं, ब्रॅकेट ओपन केणारे केले तर इकडे मला एक सजेशन बॉक्स मध्ये दाखवतं इनपुट फीचर. इथं बघू शकता की हे बघा, इनपुट फीचर आहे, आउटपुट फीचर आहे, बफर डिस्टन्स आहे. हे तुमचे काय आहे महत्वाचे रिक्वायर्ड पॅरामीटर. रिक्वायर्ड पॅरामीटर कसे ओळखायचे, ते फक्त ब्रॅकेट, जो सर्कल ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यानंतर कॉमा कॉमा देऊन, आणि जे कर्ली ब्रॅकेट मध्ये येतं कर्ली ब्रॅकेट दिसतो ते कर्ली ब्रॅकेट मध्ये सगळे ऑप्शनल आहेत. आपल्याला तीन महत्वाचे पॅरामीटर, त्याचा सिक्वेन्स बघा. पहिला इनपुट फीचर, नंतर आउटपुट फीचर आणि बफर डिस्टन्स. तीनच गोष्टी घ्यायच्या. इथं आलो मी आणि मी परत ओपन ब्रॅकेट केला. आता हे मला त्याला सजेशन देते, तुम्हाला मीटर पाहिजे, रोड पाहिजे, सेक्टर पाहिजे. मी त्यातलं सिलेक्ट करतो, डबल क्लिक करायचं, मीटरवरती डबल क्लिक केलं. मीटरवरती डबल क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक ऍड झालं ते. परत मी कॉमा दिला, कॉमा दिल्यानंतर ऑटोमॅटिक इकडं तुम्ही सजेशन बॉक्स मध्ये बघू शकता ते आउटपुट फीचर. आता इनपुट फीचर दिला, कॉमा दिल्यानंतर आता म्हणतो ते आउटपुट फीचर सिलेक्ट करा. आउटपुट फीचरचं नाव देतो मी, हे म्हणतो बफर. बफर देतो, कॉमा 10 देतो, 10 मीटर्स. त्यानंतर परत कॉमा देतो. ते बघा इथे काय होतं, आउटपुट फीचरला आहे त्याने कॉमा दिला, ऑटोमॅटिक तिसऱ्या ह्याने ते बफर डिस्टन्स फील्ड मी म्हणतो त्याला सिंगल कोटेशन दिलं, मी म्हणतो 20 मीटर्स. बघा स्पेलिंग बघू काय काय केलं. मीटरला आलो, इनपुट दिला. दुसरं आलो, बफरचं नाव दिलं, आउटपुट फीचरचं नाव. आणि तिसरं दिलं डिस्टन्स. हे तीन रिक्वायर पॅरामीटर आहेत. मी बाहेर पडलो यातनं. सिंगल पोर्टनं बघा, सिंगल पोर्ट डबल पोर्ट काय असेल त्या डबल पोर्टनं स्टार्ट केलंय तर डबल पोर्टने, सिंगलनं स्टार्ट केलंय तर सिंगलनं फक्त काय केलंय, हा जो डिस्टन्स लिहिला त्याच्यामध्ये 20 मी स्पेस दिलाय, स्पेस एक स्पेस दिलाय. आणि एम कॅपिटल आहे, शेवटी आर एस मीटर्स केलं. मी तुमचं ब्रॅकेट क्लोज करतो. बघेन अर्क पाय डॉट बफर अनालिसिस स्टोर घेतलं. इनपुट तीन इनपुट आहेत, ऍज पर सिक्वेन्स येते. सिक्वेन्स तुम्ही समजलं मला, इथं जी विंडो आहे त्या विंडोने मला सांगितलं. मी देतो आर्क पाय बफर अनालिसिस टूल, आणि त्याच्यामध्ये हे काय आहेत सगळं पॅरामीटर आहेत. पहिला आहे इनपुट फीचर, दुसरा आहे आउटपुट फीचर, तिसरा आहे डिस्टन्स. सगळ्याचं सगळं टेक्स्ट होत बघितलं बघ तुम्ही. हे सिलेक्ट करायचं. दुसरं तुम्ही मॅन्युअली देऊ शकता, तिसरं तुम्ही मॅन्युअली दिले. ही जी विंडो आहे ती विंडो सगळं मदत करते आपल्याला, सजेस्ट करते की कसं घ्यायचं काय घ्यायचं. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. बघा आता बघा, मी बाहेर पडलो या ब्रॅकेट मध्ये. हा ब्रॅकेट तुमच्या इथं स्टार्ट झाला, इथं क्लोज झाला, मी बाहेर.
टोल रन झाला व्हायला चालू झालं त्याचं टोल रन झाला ऑटोमॅटिक तुम्ही बघू शकता ह्या विंडोमध्ये हा रिझल्ट आहे याचा कुठं सेव्ह झाले ते सांगितलं ना डिफॉल्ट नावाचे जे जी डी तिथं सेव्ह झाले आणि तुम्ही तर पडून चालतो तर बफर झालेलं हा तुम्ही बघू शकतो चलो. तर सिंपल लाईनचा कोड तर तुम्ही म्हणाल की ठीक आहे सागर आपण हे टोल मध्ये करू शकतो बरोबर हे टोल आपण करू शकतो इथपर्यंत फक्त ह्या टूलला डाऊट आहे आता ऑटोमेशन तुम्हाला दाखवतो ऑटोमेशन तुम्हाला दाखवतो पण ह्या टूल मध्ये जो काही रन झाले त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे तर तुम्ही प्लीज विचारू पण ऑटोमेशन हे तुम्हाला 2 मिनिटांनी दाखवतो त्याचं तुम्ही नाव वगैरे पण बघू शकता बफर फीचर पॉइंटला झालं, लाईन लाईन फीचरला नाही झालं का? आपण सिलेक्ट मीटर्स करूया मीटर्सचा पॉइंट आहे मीटर्स मीटर्स आहे मीटर्स ठीक ठीक. खास मीटर आपण ओके. सो ऐकशेनुसार यू आर राईट क्वेश्चन शुड बी हा बफर आहे तुमचा हे आउटपुट एक झालं आणि मग डिस्टन्स 20 मीटर्स ते 20 मीटर आपण चेक करू शकतो हॅलो सर. हा बोल सर आउटपुट साठी आपण पाथ डिफाईन करू शकतो का? आउट साठी पाथ या आपण डिफाइन करू शकतो एकच मिनिट. हा पण तुमचा जो आहे ना तो प्रश्न पुढच्या याच्यामध्ये मर्ज करतो बट हा करू शकतो मी तुम्हाला दाखवतो ह्याच्याबद्दल तुम्ही म्हणता आणखी काय नंतर तुमचा डाऊट एकदम बरोबर आहे मी तुम्हाला दाखवतो आणखी तुम्ही काही डाऊट आहे प्लीज विचारा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता एकदा नाही तुम्ही प्लीज ट्राय करू शकता तुमच्या गेम सुद्धा फक्त डेटा तुम्हाला चेंज करायचा आहे लोकेशन वगैरे मी तुम्ही दाखवेल कसं एखादी गोष्ट सेट करायचं ठीक आहे तर आय होप की डाऊट नसेल आता मी तुम्हाला पुढचं ऑटोमेशन दाखवतो कसं ऑटोमेशन करतो आपण तर मी काय करतो नवीन फाईल इथं तुम्हाला कोड वगैरे लिहायचा किंवा स्क्रीनशॉट घेऊन झालाय का प्लीज तुम्ही आता कन्फर्म करा हो सर, घेतला क्वेश्चन. ठीक आहे मी काय करतो बघा आता Okay. आता हे बघा तुम्ही So, wait for a second, let's call it संतोष आहे आणि त्याला कॉलेज सिस्टम ते 4326 सिलेक्ट केले ठीक आहे तुझा संतोष टेबलेच्या नावाने फ्युचर क्लास तयार केले त्याच्यामध्ये मला टोटल स्टोरी करायचं मग काय केलं मला मीटर असत आहे तुम्ही बघा जास्त कन्फ्युज करत मीटर हा फक्त घ्यायचे ठेवून मीटर नाव रोड्स ओके रोड्स घेतो ह्या रोडला बफर करतो आता आपला मेन पर्पज काय आहे तर ते तुम्ही सांगतो की ऑटोमेशन तर माझ्याकडे एक टास्क टास्क काय आहे की हे जे रोड दिसते त्या रोडला बफर करायचं रोडला
बफर करायचं आहे तर ते स्टार्ट 1 मीटर पासून करायचं आहे. 1 मीटरचा पहिला बफर असेल, नंतरचं असेल ते 20 मीटरचं बफर असेल, शेवटचं असेल ते बफर 20. बरोबर आहे. तर ह्या टोटल फाईल किती असणार आहेत? 20 बफर फाईल असणार. बरोबर. बघा मी काय म्हणतो, 20 ह्या बफर फाईल असणार आहेत. बरोबर. 20 बफर फाईल असणार ते एका फोल्डर मध्ये नाही. ह्या संतोष नावाचा जो काय हा फीचर क्लास आहे ह्याच्यामध्ये त्या स्टोअर झाल्या पाहिजेत. बघा 1 मीटरला स्टार्ट झाले पाहिजे, 20 मीटर पर्यंत म्हणजे एकूण 20 फायली तयार होतील. त्या 20च्या 20 फायली मला इथं स्टेप करायचे. आता एक बफर करायचं आहे तर समजा मला तिथं 3 मिनिटं जाणार आहेत. म्हणजे किती जाणार आहेत? 3 मिनिटं जाणार आहेत. आता 3 मिनिटं परत मला सेव्ह करायचं आहे. इथं एक फोल्डरचा आउटपुट सिलेक्ट करायचं आहे. तर अशा 3 गुणिले जर मी 20 केलं तर किती झालं? समजा 3 गुणिले 20 म्हणजे जवळपास असे समजा की 3 झाले 30, 60 मिनिटं म्हणजे किती झालं? 1 हवरचा मला टाइम लागेल. 1 हवर. त्याच्यामध्ये कदाचित काही मिस्टेक पण होऊ शकते, काहींची नावं इकडे तिकडे होऊ शकते, काहींची कॉर्नी सिस्टम चुकू शकते, किंवा माझा आर्कजीएस लोड घेऊ शकतो 1 to 1 मॅन्युअली करायला लागेल. मग ऑटोमेशन करायचं तर करू शकतो का? हा, करू शकतो. तर ते कसं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा फोल्डर सिलेक्ट करायला लागेल. जसं आपल्याला आता कोणीतरी क्वेश्चन विचारला तर मग ते दाखवतो तुम्हाला कसं करायचं असतं. आता नॉर्मली आपण वर्कस्पेस कसं सेव्ह करतो? आपण जातो जिओ प्रोसेसिंगला, एन्व्हायरमेंटला, आणि तिथून आपण वर्कस्पेस सिलेक्ट करतो की हा फोल्डर सिलेक्ट करा जेणेकरून तुझे आउटपुट आहे ते सेव्ह होईल. आपलं आउटपुट पाठवण्याचे कुठं सेव्ह झालं? डिफॉल्ट जीटीबी नावामध्ये. आता मला काय करायचं आहे, हे त्या संतोष टीबी नावामध्ये मला डेटा सेट मध्ये मला ऍड करायचं आहे. ते कसं करणार बघा. इम्पोर्ट आर्कपाय डॉट ENV म्हणजे एन्व्हायरमेंट डॉट वर्कस्पेस. वर्कस्पेस काय पाहिजे तर मी सिम्पली ड्रॅग करतो त्या डेटा सेट ड्रॅग केलं आणि रन केलं. आता ऑटोमॅटिकली जे काय माझं आउटपुट जनरेट होणार आहे ते या फोल्डरमध्ये सेव्ह होणार. आता तुम्ही बघू शकता इथं काय आहे, कारण मी रिफ्रेश करून दाखवतो. इथं काहीही नाही आहे सध्या, या डेटा सेट मध्ये काही नाही. तो इंट आहे सध्या मोकळा आहे. आता मी ऑटोमेशन साठी कोड लिहिल. कोड मध्ये मला लूप क्रिएट करायला आहे, जो लूप ऍटलिस्ट 20 वेळा रन करेल. तर मी बघा कोड काय लिहितो. फॉर हा लूप मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त तुम्हाला तो इंटरेस्ट यावा, तुम्ही डेली रुटीन मध्ये वापरावा, हा माझा आजच्या हे दाखवण्या पाठीमागचा एक पर्पज आहे. फॉर आय इन रेंज, मी म्हणतोय 1 to 21. आता हे 21 का दिलं नाही ते तुम्हाला मी टाइम नंतर एक्सप्लेन करेन, किंवा तुम्ही फक्त एक कन्सेप्ट आहे, मी काय करतोय, कोड आहे तो 20 वेळा रन करतोय याचं लक्षात ठेवा. त्यामध्ये एक मी म्हणतोय आउटपुट एक व्हेरिएबल घेतलं. त्या व्हेरिएबल मध्ये मी काय म्हटलं, STR I प्लस अंडरस्कोर, किंवा मी म्हणतोय पहिलं लिहितो इथं बफर ब्रॅकेट क्लोज केलं, इथं एक अंडरस्कोर दिलं, ते प्लस घेतो. ते मी एक्सप्लेन करेल तुम्हाला काय काय करता येतं. आता म्हणते बघा, डिस्टन्स नावाचा व्हेरिएबल घेतला. त्याच्यामध्ये डिस्टन्स कसा येतो बघा, स्ट्रिंग आय प्लस स्पेस, त्यानंतर डॉट बफर इन ब्रॅकेट इनपुट मध्ये इनपुट काय देणार आहे मी देणार रोड्स, कॉमा, कारण रोडवरती मला काम करायचं त्यामुळे मी देतो
रोड ओढतोय, रोड मला प्रत्येक वेळी एक एक मिनिट म्हणून वाढवत असेल त्याला एक रोड्स. आता मी म्हणतो डिस्टन्स, डिस्टन्स त्याला देतोय आउटपुट. सॉरी, डिस्टन्स मला आउटपुटचं नाव द्यायचं, आउटपुट नेम. हे जे व्हेरिएबल मी इथं क्रिएट केलंय तेच व्हेरिएबल मी इथं दिलंय. ते व्हेरिएबल बघा बफर, आणि जे काय पहिला बफर आहे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असं जनरेट करतो. डिस्टन्स दिलाय, डिस्टन्स मी घेतला हा आय, म्हणजे तुमचा हा 1 नंबर इथं ऑटोमॅटिकली ह्या आय नुसार. स्पेस दिला, मीटर्स घेतलं म्हणजे तो तुमच्या इथे डिस्टन्स डिस्टन्स. ब्रॅकेट ओपन केला, ब्रॅकेट क्लोज केला. बघा मी काय केलं, इनपुट क्रिएट करून पैसे अगोदर तुम्ही दाबले. हा एक लूप आहे. लूप काय करतो तर तो तो रन करतो एक ठराविक वेळेपर्यंत. तो फंक्शन रिपीट 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 करत राहतो जोपर्यंत 21 पूर्ण होत. स्टार्ट झाले 1 ला, 1 ला स्टार्ट झाला तो 21 पर्यंत जातो. आउटपुटने प्रत्येक वेळी माझ्या फाईलचं नाव चेंज झालं पाहिजे, कारण मला 20 फाईल क्रिएट करायची. ते बफर 1 नंबर झाला, बफर 2 झाला, बफर. आता हे एसटीआर काय, स्ट्रिंग आहे. हा जो नंबर आहे तो मी स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केला. आणि हे प्लस काय, हे कन्कॅटिनेशन केले. कन्कॅटिनेशन जर तुम्ही स्ट्रिंग ऑपरेशन एकदा प्रॅक्टिस केलं की लक्षात तुमच्या. परत एक स्ट्रिंग घेतलं, 1 नंबर घेतला, त्यानंतर 1 ला बिल्ड करतो, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर काइंड ऑफ एक डिस्टन्स त्याला देत आहे, डिस्टन्स प्रोव्हाइड करत राहील डायनामिकली. डायनामिकली ते ऑपरेशन करत राहील, ते तुम्हाला सर्च करत राहील. मी क्लिअर करतो तुमच्याकडे आणि कोड, आणि कोड रन करतो. माझा कोड रन होतोय, तुम्ही ऑटोमॅटिकली बघू शकता. इकडं राईट हँडला तुमचा कोड रन व्हायला लागेल, ऑटोमेशन चालू आहे. तिकडं तुमचं जे बफर तयार होतं ते ऑटोमॅटिकली तिकडं ते लोड करून घ्यायला तुम्ही दोन्ही बघू शकता. आता किती लाईनचा कोड आहे, 4 ते 6 लाईनचा कोड. त्याच्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही ऑटोमेशन करू शकता. आणि ते ऑटोमॅटिक तुमच्या संतोष नावाचा जो काही टीपी किंवा डेटा सेट मी क्रिएट केला त्याच्यामध्ये जाऊन सेव्ह सगळं जे काय रिझल्ट तयार होते ते तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकतो. आता हे कितीपर्यंत चालणार आहे, जोपर्यंत तुमचा 20 मीटरच्या ज्या डिस्टन्स आहे, जोपर्यंत तुझे बफर 20च्या फायली तयार होत आहे तोपर्यंत तुमचा कोड ऑटोमेशन होत राहील. आणि तो तुमच्या पर्टिक्युलर ठरलेल्या वर्क स्पेस मध्ये ऑटोमॅटिक सेव्ह होत राहील. तुम्ही कोड बघू शकता, कोडचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. लास्टचा आउट तुम्ही बघू शकता, बफर 20. आणि इकडेही तुम्ही बघू शकता त्याला लागणारा जो टाइम आहे तो टाइम त्याला ऑटोमेटिक दिलेला आहे. बरोबर, 1 मिनिट 0 सेकंद लागले. 1 मिनिटात झालेलं तुमचं सगळं. तिथं आपण किती काढलं होतं, 60 मिनिटं लागली. त्याच्यामध्ये परत ते इश्यू येणार आहेत किंवा तरी नाव द्यायला शिकलो, काय द्यायला शिकलो, या सगळ्या गोष्टी आपण इथे वाचू शकतो. तुम्हाला जे आउटपुट बघायचं आहे ते तुम्ही तिथे करू शकता. हे बघू शकता तुम्ही किती आहे बघू. 1 बफर ते 20 बफर पर्यंत तुमचे सगळे फाईल जनरेट केले आहेत. टोटल शिकलो असतो तुम्ही बघू शकता.
काइंड ऑफ बफर थिंग आपण क्रिएट करतो तो 1 मीटरपासून स्टार्ट होतो ती. जे काही एक्सपेक्ट आहे फक्त बफरच नाही ते लाईक याच्यावरती त्याच्यावरती मीटर सेट करायचं आहे किंवा काइंड ऑफ ॲटोमेट बेसिस आहे. तर हे एकाच स्क्रिप्टमध्ये या स्क्रिप्टमध्ये आपण बोलून त्याला करू शकतो. तर ह्या प्रकारे तुम्ही ऑटोमेशन करू शकता. बफर तुम्ही जर वाटलं तर ट्राय करा, नसेल तर पुढच्या पण काही क्लासमध्ये बफर फॉर समजलं ते काइंड ऑफ तुम्ही शकता स्ट्रिंग कॅन्कॅटिनेशन आहे, स्ट्रिंग प्रोसेसिंगच केलं आहे. तर ह्याच्यावरती पण टेक्नॉलॉजी असेल तर विसरू शकतो. तर तुम्ही असं नाही की फक्त पायथॉन कम्प्लीट होण्याची वेट करा. थोडं थोडं जसं तुम्हाला चान्स पाहिजे, जसं तुमच्या आयडिया तुम्हाला लॉजिकल ट्राय करा असं वाटतं तुम्ही त्या गोष्टी ट्राय करू शकता. जर तिथं तुम्हाला काही डिफिकल्ट आहे तर तुम्ही पर्सनली ग्रुपमध्ये शेअर करू शकतो जेणेकरून आपण त्याच्यावरती कम्युनिकेशन करून या गोष्टी करू शकतो. याच्यावरती कोणाला काय डाऊट आहे फक्त हे मी तुमच्या इंटरेस्टसाठी किंवा इंटरेस्ट घेण्यासाठी सांगेल. याच्यावरती आपण पुढे शिकणार आहोत 9 वाजेला. याच्यावरती काही डाऊट आहेत का? याच्यावरती आणखी आपण कसं करू शकतो ते तुम्ही विचारू शकता. हॅलो सर. हा बोल. सर हा कोड आपण कॉपी करून पेस्ट केला तर रन होतो. हा रन होतो फक्त तुम्हाला एकच थोडस कन्फर्म करायला लागेल की जसं की इथं इनपुट दिलंय मी इनपुट वर्क स्पेस दिले हा फोल्डरचा पाथ जो आहे तो तुम्हाला चेंज करावा लागेल तुमच्या हार्ड ड्राईव्ह नुसार जो तुमचा स्ट्रक्चर असेल तिथे किंवा ह्या फोल्डरमध्ये हे फोल्डर आहे का किंवा हा डेटा आहे का आणि हा एक चेंज करावा लागेल. आणि जो दुसरा तुम्हाला हा रोड्स दिला हा रोड तुम्हाला ऍक्च्युली तिथं तुम्हाला कन्फर्म करायला लागेल तो इथं ओपन आहे का. तुम्ही ओपन कसं करू शकता बघा तो तुम्ही ड्रॅगही करू शकता असा बघा कसा केला मी हा ड्रॅग असा तुम्ही असाही करू शकता. तर मी एक व्हेरिएबल घेतो मी म्हणतो डेटा इक्वल टू तो तुम्ही असाही ड्रॅग करू शकता असाही ड्रॅग करू शकता किंवा तो इथून तुमच्या फोल्डरमधून मी तुम्ही ड्रॅग करू शकता. बरं कसं केलं इथून तुम्ही जो काही डेटा तुम्हाला ऍड करता तो तुमचा ड्रॅग करू शकता. हा ड्रॅग डेटा व्यवस्थित झाला तुमचा की तुमचं प्रोसेसिंग ऑटोमॅटिक होईल. बाकीचा कोड तुम्ही ऍज इट इज वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही. फक्त इनपुट आणि आउटपुट जे देतात तिथं आपल्याला क्लिअर करायला. ओके. तर जर कोणाचा डाऊट नसेल तर आपण थांबूया इथेच. नेक्स्ट क्लासमध्ये आपण ट्राय करूया. आपण आय होप की जर कोणाला म्हणजे ह्या व्ह्यू थोडस क्लिअर असेल तर खूप छान आहे किंवा ह्या गोष्टी. हॅलो आवाज येतो तुमचा? ओके. तर ठीक आहे आपण थांबूया इथंच. नेक्स्ट टाइमला आपण ट्राय करूया की आणखी काही एक्झाम्पल घेऊन आपल्याला क्लिअर करता येईल. थोडं जास्त डेप्थ मध्ये आपल्याला समजतं त्या गोष्टी. ठीक आहे मग थांबूया इथंच आपण. सी इन नेक्स्ट क्लास. कीप लर्निंग. If any doubt, you can please share it with me so we can look in it further. Thank you. Thank you for joining.